जिल्ह्यातील घोडाझरी तलावात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या चिमूर तालुक्यातील साटगाव कोलारी गावातील 5 तरुणांचा काल मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. चिमूर विधानसभेचे आमदार बंटी भांगडिया यांनी मृतकांच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचे सांत्वन केले. घटनेची माहिती आमदार भांगडिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. महाराष्ट्र सरकारच्या वतीने मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची माहिती आमदार भांगडिया यांनी दिली. काल दुपारी मनाला हादरा देणारी अशी दुर्दैवी घटना घडली. 5 आमचे तरुण सहकारी घोडाझरी तलावात पोहता पोहता डुबून मृत्युमुखी पडले. ही जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्राला हादरणारी ही घटना आहे. त्याच्यात तर गावंडे परिवारातले 4 होते आणि एक ठाकरे परिवारातला मुलगा होता. ही फार दुर्दैवी घटना घडलेली आहे. त्वरित महाराष्ट्राचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत या घटना संदर्भात चर्चा केली. या घटनेची सविस्तर माहिती दिली. साहेबांनीही आपलं दुःख व्यक्त केलंय. साहेबांनीही सांगितलेलं आहे की माझीही संवेदना त्या कुटुंबापर्यंत पोहोचवा आणि प्रत्येकी महाराष्ट्र शासनाकडून 4 लाख रुपयाची मदत साहेबांनी जाहीर केलेली आहे. शासनाच्या वतीने त्या मृतक परिवाराला 4 लाख रुपयाची मदत ही लवकरच मिळेल. लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचवू. दुःख इतकं मोठं आहे की आज जी काही मदत शासन करतंय, फुल नाही फुलाची पाकळी म्हणून थोडंफार आधार त्यांच्या आईवडिलांना जे आता म्हातारपणाची ज्यांची ढाल ज्यांची काठी निघून गेलेली आहे त्यांना थोडाफार आधार मिळेल. आदरणीय फडणवीस साहेबांना जेव्हा मी माहिती दिली तेव्हा त्यांनी त्वरित सांगितलं महाराष्ट्र सरकारकडून 4 लाख रुपये प्रत्येकी 4 लाख रुपये मदत आपण मिळवून देऊ, मदत आपण जाहीर करा.